मीरा गेली तर घर असं सुना सुना वाटून बट गमून नाही राहिलं घरात. मलाच तरी गमून राहिलं. पोरी बारी गेल्या का असंच होते, घर सुनं सुनं होऊन जाते सारं. आल्या तर दमदम वाटते, गेल्या तर सारं सुनसान होऊन जाते. आली तेव्हा किती मस्त वाटे. असं वाटे आली बा पोरगी, पण 2-4 दिवस कसे निघून जाते काही माहित नाही पडत म्हटलं. मग नाही तर काय तर पोरगी म्हणे मस्त आई म्हणे तू भाकरी कर, हा काही भाजी कर म्हणे चांगली नवीन, तर त्या काही केलंच नाही. मग काय करू आता, ते दळून आणायचंच होतं. ज्वारी अन ऊन नाही काही नाही, कुठं वाई टाकू, काय करू. पीठ नाही चांगलं दळून येत, मग भाकरी चांगल्या नाही होत. आणि तिने म्हटलं बाई आता पुढच्या फेऱ्यात येशील म्हटलं तर ऊन घेऊन तपली म्हणजे मी दळून आणून ठेवून म्हटलं, मग करून म्हटलं तुला खाऊ घाला म्हटलं. कर्ज आता पुढच्या फिरात ते आली म्हणजे ते आली जवळ आले म्हणजे मग कर्ज आता तुरीचे दाणे की येऊन जाते कनी हिवायला लागला म्हणजे मस्त मग कर्जो. 4-8 दिवसानं जरासं जाऊ आपण मीराच्या घरी. काय होते आता, गेलो तर पोरीच्या घरी झालं ना लग्न आता. आणि आता आपण जाऊ येऊ शकतो, सारच करू शकतो. आता त्या पोराला आई वडील नाही आहेत, आणावंच कोणाला आपण. तर त्याच्याच्यानं मग आता म्हटलं जाता येते आपल्याला. आता तर जमतेम पोरगी गेली 4-8 दिवसात चालताय का तिथं, चांगला महिना होऊ द्या मग जाऊ. महिना कायले मग रक्षाबंधन देतो त्याची इकडे. हो आपल्या निल्याले राखी बांधून ती बोटी. काय माहित आता तो येते का नाही येत हॉस्टेलून, कोणाला माहित. मायनं तर दिलं तिकडे पाठवून, पोरीच्या लग्नातही नाही आम्ही येऊ दिलं पोराले, तिकडेच ठेवलं. सुट्टीच्या टाइमातही येऊ नाही देत. लेकरायला इकडचा लगाव आहे का नाही म्हणून ते लेकरायला दूर दूरच ठेवते म्हटलं. येऊ नाही द्यायला पहा तिकडे. ते पोट्टी कशी तरी चॅट मारून येते तर तिलाही मारते म्हटलं, मारमेदार करते तिले. आज कधी मला चांगलंच नाही लागून राहिलं, कणकणच लागून राहिलं. असं वाटते का तब्येतच खराब आहे काय. हो तर खाली बसणं उभी खाऊ नाही, एखादी गोळी घेऊन घे जरासं बरं वाटतं ना आराम कर. आता कुठं जा लागते, जेवण झाले काम झाले सारे कामधंदे झाले, मस्त एखादी चटई आठवण इथं आणि झोपून राहा 1-2 घंटे. मी जातो आपलं माझ्या ढोरं घेऊन. मी काय म्हणतो मीराचे बाबा, तुम्हाला मागं लई दिवशी म्हटलं इंगई चावली होती, तुम्ही कोणी आता जात नका जाऊ जंगलात, बंद करून टाका आता. झालं आपल्या पोरीचं लग्न, आता काही टेन्शन नाही आपल्याला. दोघं हवं पण आता वर नाही खाना कास्तकारी करू आणि खाऊ आपल्या वावरातलं करू ना. जात नका जाऊ आता, सोडून देते आता ढोरायचं. आता होते तोपर्यंत करू दे, ज्या दिवशी नाही होणार त्या दिवशी मी स्वतःच नाही करणार. हो पण किती रुपये भेटून राहिले असे त्याच्यात तुम्हाला, किती हात गैसे ते माणूस. पाण्या पावसाचं याच्यात त्याच्यात जा ढोरायच्या मागं मागं लंगस लंगस फिरा. कोणी इकडे पळते कोणी तिकडे पळते, कोणी एखाद्याच्या वावरातच दसून जाते, मग तिकडून लोक बोंबलते मार. आता ते तर आहे ढोरं व्हायचे समजते काय ते. आता सारी जिंदगीच माहिती कामात गेली. कसं आहे आता जिंदगी गेली, पण आता म्हातारपण आलं ना, जवानपणात केलं तर काही नाही वाटत. आता काय आता होतेच होते काय, तुमचे पाय दुखते आणि कायलाच आता करत बसता, राहू द्या ना, करत नका जाऊ आता. मी राही तशीच म्हणे, आई म्हणे बाबाले म्हणजो म्हणे का ते काम सोडून द्या आता म्हणून. पाहतो मी ह्या महिन्याभर पाहतो जरासं मग सोडून देतो. ह्या महिना भरू देतो ना, सोडायची इच्छाच आहे ना म्हटलं ना मीरानं, तर मी ह्या महिन्याभर करू दे. ह्या पैसा येऊन जाते महिनाभराचा, मग त्याला दुसऱ्या गव्हाचं सांगून देईन, दुसऱ्या गव्हावाल्याच्या टाकून देईन. मग ढोरं कसं आहे ते मुके जनावर आहे, त्याचा शाप घेणं आपल्याला बरं वाटन काय. एकाएकी जर मी बंद केलं तर ते कुठं जातील बिचारे चरायले. हा लोक तरी काय कुठं टाकणार आहे त्याले. पहिले त्याची सोय लावून देतो ना दुसऱ्या गायकाच्या इथं, आणि बस मग मी आपलं सोडून देतो. हो तसं करा, मी काही तसं म्हणत नाही तुम्हाला, आजच्या आज सोडा म्हणून. त्याचा बिचारायचा वाखा खायला पाहिजे, माय मावल्यात हे येते बिचारे चराले. त्याचाही आशीर्वाद भेटला पाहिजे बिचारायचा. मी काय म्हणतो, एक गाय आहे चांगली आहे, तर म्हटलं ते म्हणते घेऊन जा म्हणते, गाय म्हणते त्याच्याकडून काही होत नाही आता, तर करा ना काय म्हणते तुम्ही, तर आपल्याकडून होईल काय. होत असेल तर पाय कसं आहे, गाय दोही नाही झाली पाहिजे, तिला चारा पाणी हे झालं पाहिजे आपल्याकडून. दूधही चांगली 4 लिटर देते म्हणते, तर जमत असेल तर पाय घेऊन नाही तर पैसे नाही म्हणते ते, पैसे घेत नाही म्हणे मी गायचे, तर तशीच देतो म्हणे तुम्हाला दान म्हणून, तर घेऊन येऊ काय मग. मग तिच्यासाठी एखादा कोठाने बांधा लागून काय आपल्याला. आपल्याजवळ एवढी हे आहे काय, जागा आहे पण राहायची सोय नाही ना. आता पाण्या पावसाचे दिवस आहे, आणली समजा तर ठेवा कुठं तिले. हो तर जरासं उभारून घेऊ तिथं कुडाकाठीचं आपलं, आणि बस बांधून देत जाऊ तिथं. जर होत असेल तर पाय, कधी मायाकून झालं नाही झालं तर तुला करायला लागत जाईल. ठीक आहे ना, करून टाकू दोघं मिळून. कसं दूध त्यालाही होते आणि आपलं गाईची सेवाही होते आपल्याकडून. नाही तर काय करतो आपण तसं. हा आता तो म्हणते मला काही इच्छा नव्हती, पण तो म्हणे जसं घेऊन जा म्हणे काकाजी म्हणे, माझ्याकडून काही होऊन नाही राहिलं म्हणे. आणि मी काही आता म्हणे गावात राहतो कधी कुठं जातो म्हणे, ढोरा वासराचं होत नाही म्हणे, बाया करत नाही म्हणे माझ्या घरच्या, तर कायले म्हणे बिचारीची म्हणे, त्याच्यापेक्षा नेत असेल तर नाही म्हणे, नाही तर कोणाला लागून तर त्याला देऊन देऊ म्हणे. घेऊन जा ना. आता कसं आहे, आता पोरीचं लग्न झालं, उद्या चालून ना तू येते झाले, दूध भेटत नाही आपल्या गावात एकतं, मग काय आपण घरचंच दूध कामात येते. मग लेकराच्या चहा पाणी रे कामात येते, निकाली होऊन जाते. अरे घर चालते म्हटलं गाईच्या दुधावर. हो घरगीर नाही चाललं तर चालते, थोडंसंही निघालं आपल्या कामापुरतं तरी लय, आपल्याला काही थोडं नाही आहे. घेऊन येऊ मग. हो घेऊन ये जा ना. कसं आहे काही अर्ध तिकडे देऊन देत आहे ते सुधाकरच्या इकडे, अर्ध तेले नाव जातलेले इकल्यापेक्षा. तेले कायले काऊन देईन तेले, काही गरज. हा तेले तर देत असाल तर मग अन्न काही तर काय, मी करणार नाही रे बा. चित्रा काय होते पण केलंय तर, हा दिलंय जरासं तर काय होते, लेकरच आहे तिथे. नाही आतापर्यंत केलं मी, अन्न दिलंय तेले सगळं. आता मी काहीच नाही देणार आहे. माझी पोरगी राहिली 7-8 दिवस, आणलं काय ते जय आली का जराशी बोलावले. आली माझी पोरीला बोलावले, पहिल्यांदा आली बा हे अकाडीले,
तर बोलावलं पाहिजे चहा पाण्याले. हा नाही पोरीले तर जवळ जवयाचं काही दुश्मनी आहे की याच्यासोबत? हा जवळ तर नाही बोलावलं चहा पाण्याले. ना पोरीले एखादी साडी दिली ना एखादा झांपरचं पीस दिलं. मग मीच करू काय फक्त त्याचा लाड? बह्याड आहेत बट्टी ते, आता काय करतो. हा त्याच्यासारखं आपण बनवून चालन काय आपल्याला? हे बयाड आहे ना, तर आतापासून मी बी बयाड बनतो. काय करता, जास्त हुशार बनून काही फायद्याची गोष्ट नाही आहे. माझ्या पोरीचं लग्न जुळलं तर लग्न होईपर्यंत तवाही कधी बोलावलं नाही, एखादी साडी घेतली नाही. आणि तुमच्या भावाची गोष्ट सांगता तुम्ही, तुमच्या भावानंच काय केलं हो? हा तवा बोलावलं त्यांना म्हणजे अजिबात तो घरीच नाही राहत काय? काही दिवसभर नाही राहत म्हणून काय झालं, रातच्या नाही येत नाही काय? म्हटलं का त्यांना बायकोली एखाद्या डाव का मीराले बोलाव बा का काही, तरी आपण त्याच्या लेकराले चांगलाच चाहतो. आणि ते आपल्या लेकराले असे करते. एकुलती एकच तर पोरगी आहे आपली. मग आता रक्षाबंधन येईन नाही काय मीरा? मग त्याच्यासाठी काही आणणार नाही काय? काही गरजच नाहीये. ते पोरग येते का नाही येत, हे येऊ देते का नाही येऊ देत बाई त्याले. येऊ नाही देणार ते म्हणून, ईद म्हणून ते राखी बांधाले तर येऊ नको म्हणून तू नाही तर. बरं करा तुमच्या मताने, आता काय करायचं आहे काय नाही तुम्हाला. तर काय बोलावं आम्ही माणसं आहे ना घरात, बाया नाही चालू देत तर मग आपण माणसं काही बोलू शकते काय आता त्याच्यात? बापा मी तुमच्या मनानच ऐकलं ना आतापर्यंत. हा त्याला असं करा तर केलं, त्याला तसं करा तर केलं. त्याचे लेकरं येते तर जे असलं ते आपण त्याला देतो घेतो सारच करतो. हा पण आपल्याच लेकरासाठी काही नाही तिथं. एखाद्या डाव बोलावली येत नाही का काही नाही. आता तर बा माझ्या डोक्यातच गेली गोष्ट. आता बाई मन नाही करत करायला त्याच्यासाठी काही. आता तिची बहिणी नाही ना, तर मी तिच्या बहिणीला काही देत नाही आता. बरं ठीक आहे, येतो मग मी. पाय जर कर तुला तू जसं पटते तसं कर. आता बरं नाही लागत म्हणतो तर झोपून राह जरा बर. हो झोपतोच मी आता, काय करतो तर मग. काकू मीरा मीरा आहे का घरी? मीरा कोण आहे बाई तू? मीरा सोबत काय काम होतं तुले? काकू मी मीराची मैत्रीण आहे. आम्ही कधी 12वी पर्यंत सोबतच शिकलो, दोघी जणी एका कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये होतो. असं काय? ये ना बाई मग, ये बस. काकू तिला आवाज द्या ना तुम्ही. येतो मग मी. हा दे ह्या पोरीला चहा पाणी गिनी कर. हो ठीक आहे या मग. का बाई तुला तर मी कधी पाहिलंच नाही हो. कधी मीरासोबत तू घरी नाही आली आमच्या? नाही काकू मी बाहेर गावी राहतो, इथे गावात नाही राहत तुमच्या. हा तेच तर म्हणून राहिली मी. तुला मी कधी पाहिलं नाही म्हटलं, आज पहिल्यांदाच पाहून राहिली. बस ना खुर्चीवर बस. पण आता तुम्हाला तर 12वी सोडून 2-3 वर्ष झाले हो. मग आता आता आली तू एकदम एवढ्या दिवसानं? काकू ते कसं झालं, मला आली मीराची आठवण तर मीला दिवसची येतो येतो करून राहिली. मग माझं काही येणं झालं नाही. आता गावातल्या गावात असतं ती येऊन गेली असती. मग आईला म्हणा लागलं आई जातो ना जाऊ दे ना. मग आई म्हणे जाय म्हणे, तर मग मी आली. अन मीरा माझ्या घरी आली आहे. आता कसं कॉलेजच आमच्या गावात आहे की नाही, तर मीरा माझ्या घरी लय वेळ आली. आम्ही दोघी जणी सोबत जेवू घेऊ मस्त. पण आता मग मीराच्या घरी मी कधीच नाही आली. काकू मीराच्या म्हणजे तुमच्या घरी मी अजून कधी आलीच नाही, पहिल्यांदाच आली आज. मीराचं लग्न झालं बाई. हा मीराचं लग्न झालं? कधी काकू, कधी झालं लग्न मीराचं? मागच्याच महिन्यात झालं हो तिचं लग्न. तर आता 1 महिना होईन तिला. आता ती येऊन गेली. ते आजच गेली. खाडीला आली होती ना, राहिली 7-8 दिवस. तर बाई आलं पाहिजे होतं त्या, तर ते गेली त्याच दिवशी आली तू. आता मा काकू मला माहितही नाही, तिनं मला पत्रिकाही नाही दिली बाई. पत्रिका काही होताच नाही माझ्या जास्त. असंच आम्ही काय म्हणते तर जास्त पाहुणे नाही काही नाही असं तसं थोड्या याच्यात केलं. पोरवाल्यानंच केलं बाई लग्न. चांगलं भेटलं आहे ना काकू तिले? हो बाई मस्त भेटलं तिला, चांगलं आहे सगळं तिच्या घरी. तू शिकून राहिली असं बाई, मग तुझ्या लग्न नाही करणार एवढ्या लवकर तुझी आई बाबा आहे की नाही? काकू माझं लग्न झालंय, पण मी आई बाबाच्या इथंच राहतो आता. काऊन बाई, काऊन आई बाबाच्या इथं राहतं? लग्न झालं तर तिथं राहा लागलं ना आता सासू सासरीच्या घरी. मी काकू लव्ह मॅरेज केलं होतं. माझ्या आई बाबा नाही म्हणे करू नको म्हणे, पोरगं चांगलं नाही आहे म्हणे. पण आता मी काही ऐकलं नाही ना त्यावेळेस, तर मी माझ्या मनानच करून घेतलं लग्न केलं. मग तिथं राहिली काही दिवस. सासू गिसू चांगली आहे, सासरे नाही आहे मला, पण सासू चांगली आहे. पण माझ्या नवरा चांगलाच नव्हता, खूपच दारू पे ना मला मारे म्हटलं. माझी सासू तरी मला लय वेळा वाचवे, पण थई किती वेळा वाचवून मला शेवटी थई थकून गेल्या होत्या मला वाचवून. मग मी शेवटी येऊन गेली. मग माझी सासूही म्हणे बाई म्हणे तू काही जिंदगी नाही म्हणे याच्यासोबत म्हणे, तू म्हणे चांगलं म्हणे ती आईबाबाच्या मनानं लग्न करून घे म्हणे. आणि आता येऊ नको म्हणे वापस म्हणे इथं म्हणे, फालतूच म्हणे केलं म्हणे त्या म्हणे. असंच राहते हो मायबापाच्या मनानं नाही ऐकलं म्हणजे. हा तुम्ही पोरी आजकाल ऐकत नाही मायबापाच्या मतानं, स्वतःच्या मनानं करून घेता. मग हे असं भोगाश येते. मग मीराचं तुम्ही तुमच्या मनानं केलं आहे ना काकू लग्न? हो बाई आमच्या मनानं केलं आम्ही. पोरगं आलं पाहिले, त्या पोराला आई वडील नाही, एकटाच आहे पोरगं. तर मग आम्ही आमच्या मनानं करून दिलं. त्याला पोरगी पसंत आली तर मग ते म्हणे आम्ही म्हणे उचलून करून घेतो म्हणे, तुम्ही या म्हणे आमच्या घरापर्यंत म्हणे. आम्ही घरदार येते पाहायला गेलो आणि मग त्याच्या बाद म्हणे तिचं मग करून दिलं बाई लग्न. इथून गेलो ना, आमचे काही हे नव्हतं, आम्ही करतो म्हटलं, पण ते म्हणे नाही म्हणे आम्हीच करून घेतो म्हणे. आता पुराच्या मागं पुढं काही कोणी होतं नाही, तर मग त्याला वाटलं आपणच घ्यावं बा करून. मस्त झालं काकू, मग सुखात असं आता मीरा नाही काय तशी ते पहिल्यापासूनही कोणाच्या याच्यात राही नाही. हो सुखात आहे. आता जवळ आले होते काल घ्यायला, चाल म्हणे. तिनं तसं तर 7 तारीख दिली होती, 7ले या म्हणे, 8ले जाऊ म्हणे. तर मग हे 6ले येऊन गेले, 6ले आले आणि काल गेले. आज कायचे काल गेले. मग ते तुम्हाला गमत नसेल काकू आता नाही काय, एकटा राहिला तुम्ही. तर आता मीरा होती तर तुम्हाला बोलायला होती, आता नसन गमत नाही तिला, नसन गमत तिथं मस्त आहे बाई तिच्या घरी. एवढं मोठं घर आहे, तिच्याकडून होत नाही तेवढ्या घराचं. इथंच तर ते काही जास्त कामं करून नाही होती. आता दोघं आहे म्हणून टेन्शन नाही आहे. केलं काय ना नाही केलं काय,
आता सासू सासरे जर असते तर करावंच लागलं असतं, नेटून काम करावं लागते. सासूच्या समोर जमते काय असं? अर्ध केलं ना अर्ध टाकलं नाही. सासूच्या समोर कुठं जमते? माझ्या सासूच्या समोर सगळंच करावं लागे मला. लागून तर मला स्वयंपाकही नाही, पण माझ्या सासूनं मला स्वयंपाकही शिकवला काकू, आणि सगळं शिकवलं. थोडंसं बोले गेले पण तरी सांभाळून घे. सासू चांगलीच होती. ह्या माणसाचा ढंग नव्हता तर काय करा. फालतू जसं वाटतं मला, का नाहक केलं मग लग्न याच्यासोबत. का हो तो दारू पे मग तर पहिले नाही पे काय? तुला पहिले नाही दिसला काय? तो दारू पिऊन राहिला का काही करून राहिला? तुला बोले असन मारे असन. दारूवाला माणूस काय आहे? लग्न झाल्यावर काय लग्नाच्या पहिलेही मारते नाही ना काकू. दारू पित हो पण माझ्या समोर कधीच नाही पेला, आणि मला मारलं नाही त्यानं. प्रेमानच राहिला हमेशा. पण लग्न झालं ना झालं, काही झालं थोडंसं आपण झोपलं असलं काही एक झापड मारण, आपण बसलं असलं का मारण, म्हणजे त्याचं म्हणणं होतं का मी आलो बा तर माझ्या मागच धावत ये. काही करून राहिलं तर तिथंच ये, ते काम कर आणि सगळे कामं कर, असं असं त्याचं म्हणणं होतं. मग माझ्या सासूले खूप जाणवलं हे का ह्या त्रास देते बा म्हणून. तर मग माझ्या सासूनं म्हटलं मला, बाई म्हणे तू काही राहू नको म्हणे इथं म्हणे, ह्या काही तुझी जिंदगी होऊ नाही देत म्हणे. लग्नाच्या पहिले बी मी गेली होती माझ्या आईबाबासोबत तिथं घरदार पाहिले, तर तेव्हा माझी आई नाही म्हणे, माझी सासू बी नाही म्हणे, करू नको म्हणे बाई म्हणे याच्यासोबत लग्न. पण तरी मी ऐकलं नाही, तरी केलं. ऐकायला पाहिजे होतं. एवढं जर म्हटलं मोठ्या माणसानं तर ऐकायला पाहिजे. तुम्ही लोक काय करता आजकाल, पोरी पोरं ऐकत नाही मायबापाच्या मनानं. आम्हाला बयाडच समजता ना तुम्ही. मग हे असं होते नाही काकू. मला माझ्या सासून सांगितलं ना तेव्हापासून मी समजून गेली, आणि बस मी गणी नांदच सोडला त्याचा. मग आता तो त्रास नाही देत काय तुले? तोड झाली काय मग तुमची? तोड व्हायचीच आहे. पण तो मला एखाद्या डाव फोन करते, काजल येणं, मी म्हणतो मी नाही येत, तूच राही तिथं. मग कुठं दिलं काकू मी राहिले? मला पत्ता दे जा ना, एखाद्या वेळेस जाईन मी तिला भेटायला. तिचा नंबर द्या ना, नाही तर मी फोन करेन ना तिले. हो तिचा नंबर देतो ना मी तुले, एका कागदावर लिहून देतो. लावतो तिला फोन, बोलून घ्यायचो तिच्यासोबत. जाजो तिच्या घरी, मस्त आहे तिच्या घर. पाहुणाही मस्त आहे तिच्या इच्छा, आणि तिचं घरही मस्त आहे. हा काकू जाईन मी, नक्की जाईन तिच्या घरी एखाद्या वेळेस. आता तर नाही जाणं होत, पण जाईन मी. माझ्या आईला भेटून जाईन मी. माझी आई जेव्हा हे कधी मीरा तर नवीन नवीन पदार्थ करत जाय, तर मीरा म्हणे मस्त करता म्हणे काकू तुम्ही म्हणे. तर माझ्या आईला बी मीराची लय आठवण येते. तर माझ्या आईला नेईन मी तिथे एखाद्या वेळेस. आई चल म्हणून जाऊ म्हणून आपण मीराच्या घरी. हो जाजो ना, तू आईला घेऊन जाजो. ते आई बाबा काय करते बाई मग? माझे बाबा सर्व्हिसवर आहे ना, शेती आहे आमच्या जवळ. मी एकटीच आहे. म्हणजे तुला बहीण भाऊ कोणीच नाही आहे काय? भाऊ आहे ना, भाऊ आहे पण बहीण नाही आहे. असं भाऊ आहे बहीण नाही आहे, म्हणजे तू एकटीच आहे बहिणीत. हा काकू आम्ही दोघंच बहीण भाऊ आहे. बस मग चहा करून आणतो तुझ्यासाठी. काकू चहा नाही घेत मी, चहा घेतच नसतो मी. मग जेवण करणं तर नाही, आता जेवणही नाही करत. आली आता मीराची काही भेट झाली नाही. आता तुम्ही मला नंबर देऊन द्या, मी लावून तिला एखाद्या वेळेस फोन. हो बाई हो. आणि आता लग्न गिग्नाचा विचारू ना, करत नाही का आता? काकू आता लग्न करायची इच्छाच नाही माई. कसं आहे सगळे माणसं असेच निघाले तर मग काय करू? जिंदगी खराब होऊन जाईल माई. एक तर असा निघालास, दुसरा कसा निघते काय निघते. मनच नाही माई लग्न करायला. पण आता आई म्हणते नाही म्हणते करावंच लागते म्हणते. असं नसते हो, सगळे सारखेच असते काय? एखादा कसा आणि एखादा कसा असते. कोणी चांगलं असते कोणी वाईट असते. पहिला काकू एखादा चांगला पोरका भेटला तर करन, पण मी आता आईबाबाच्या मनानं करन. मला आता चोट बसली बाई एक वेळेस. आता नाही करत मी स्वतःच्या मनानं, आता मी आईबाबाच्या मनानं करन. पाय आलं कोणी लक्षात आईबाबाच्या मनानं करन म्हणून. आणि पहिलेच जर आईबाबाच्या मनानं केलं असतं तर किती सुखात राहिली असती. आता काय करता काकू, मतिभ्रष्ट झाली होती ना माई, म्हणून स्वतःच्याच मनानं नाचली करायला. घेतलं त्या बेवड्यासोबत लग्न करून. येतो काकू मग मी. मग पाहिजे मीराचा फोन घेऊन आला ना तर सांगा तिले काजल आली होती म्हणा, काजल. हो हो सांगतो तिले. रुपाली जातो म्हटलं मी. त्या मीराच्या घरी जातो आता, सोन्याच्या घरी, आणि येतो त्याला दोघायला भेटून. 2 दिवस थांबून मी तिथं नेऊन जाईन मग. हा त्या जा ना, बरोबर जायचं फक्त. यायला नेऊन कोण नाही मागतलं, याटोला गेल्यापेक्षा नेऊन मागायला पाहिजे होतं. ओ बस पकडतो ना, भेटते आपली लालपरी. डेपोत गेलं तर गाडी भेटून जाते. मग 2 दिवस राहिल्यावर इकडे चाल ना तुम्ही आता? हो इकडे येतो ना, इकडे राहीन ना अजून 2-4 दिवस मी, मग जाईन गावाले. हा आता आता मग आपण कधी बाहेर जाऊ मार्केटमध्ये मस्त फिरायला. हो आता काय तर याची तब्येत खराब झाली आहे म्हणून, नाही तर आपण आता चिखलदऱ्याला चाललो होतो बाई. कसं आहे तर बघतातच पोराची तब्येत खराब झाली. मग नाही तर काय तर आता पाहायला भेटलं असतं कसं आहे चिखलदरा, तर यायचंच मनात आलं. आता झोपले आहे ते, कणकण लागून राहिलं त्याले डॉक्टरच्या इथून आणलं तर डॉक्टर नाही सांगितलं त्याले पाण्यापासून हे ते दूर राहायला सांगितलं. 2-3 दिवस आंघोळ नका करू सांगितलं. मग नाही तर काय तर तिकडे जाऊन पाणी याव पाणी लागाव काही व्हाव. जाऊ दे म्हटलं बाबा, कायले फालतू. पोराची तब्येत नाही चांगली ना, मग पाहू म्हटलं कधी. आता जर याची तब्येत चांगली झाली 2-3 दिवसात तर मग चाललं जाऊ आपण. तुम्ही येऊन जाता तोपर्यंत ना. हो तसंही होते, विचार जाऊ मग त्याला तसं. तर जर हो म्हणून तर मग जाऊ आपण. हो आत्या ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. ननदबाई चाललं काय तुम्ही मग आता? हो वहिनी काय करता आता, चालली जातो म्हटलं. हे बॅग घेऊन जा ना ननदबाई. बॅग राहू द्या ना, बॅगचं कोणतं काम आहे मला तिथं? मी हे एखादी साडी नेऊन राहिली याच्यात. 2 दिवस राहीन ना मला वापस येणार. येतो वहिनी वापस अजून.
असं नका समजू का मी येणार नाही म्हणून. आता तिकडच्या तिकडे नाही जात मी, इकडे येणार आहे. नाही तर तुम्हाला वाटून राहिलं असं का हे इकडच्या इकडेच वापस जाते काय आता. नाही या ना बाप्पा, तुम्ही कोण म्हणते तुम्हाला वापस नका येऊ म्हणून. तुमच्याच भावाचं घर होय. ना मी म्हणतो का मला असं वाटलं का तिकडूनच चालल्या बा, म्हणून म्हटलं मी तुम्हाला बॅग घेऊन जा म्हणून. नाही वापस येतो मी. चला जातो मग. बाई त्याच्या तब्येतीची काळजी घे जो रुपाली. तुझ्या हाती सोपवलं आहे बाई आता ह्या घराचं सगळं. ननद बाई मी आहे ना सध्या. तिच्या हाती एवढ्या लवकर सोपवा लागते का पोरीबारीच्या हाती. तिने काय वाटप आहे अजून घरातला. आता मी आहे ना सध्या, सांभाळतो ना सध्या मी. वहिनी आता कसं तुमच्याकडून होते नाही होत सांभाळणं वयाच्या मानानं. सुनेच्या हाती देऊन द्या लागते व्यवहार. म्हणा लागते तुम्ही करा आता हे. हो देऊ ना, वेळ आली म्हणजे. आता राहू द्या ना, आपल्याला काही गरज नाही त्या व्यवहाराची. आपल्याला बस सगळं व्यवस्थित असलं म्हणजे झालं. हो येतो बाई मग मी. येतो समजून घे 2 दिवसानं येतो वापस. हा आता या मग. काय शाक्ती आहे तू याते. हा म्हटलं पहिले अत्याचार केला म्हटलं हिनं मायावर. म्हटलं लग्न झालं ना आली ना मी तर हिचं झालं होतं, लेकरं होती हिची लहान लहान. तर हे म्हटलं मला एवढी तरात दे म्हटलं इथं किती दिवस राहिली आहे. सासू नव्हतं काय मग तुम्हाला. नाही ना माझ्या सासू कुठं होती. सासू तर पहिलेच गेली होती. फक्त आता आम्हीच राहिलो होतो 2 जण. तर हे बुडा. हा काय मला माहीतच नाही बा. आता तुम्ही सांगता म्हणून माहीत होते, सांगितलं नाही तर कशी गोष्ट माहीत होईल मला. ठीक आहे जाऊ दे, अजून येतेच 2-3 दिवसानं. नाही म्हटलं आता येणार नाही म्हटलं, वापस तिकडच्या तिकडे जाईन म्हटलं. पण काहीची अजून येतोच म्हणते वापस. हा त्याचं सामान राहिलं आहे ना, ते सामान घ्यायला नाही येईन काय त्या मग इकडे. आता घेऊन झाले पाहिजे होतं तिकडे. अजून इकडचं तिकडे तिकडचं इकडे नाचायला पाहिजे त्याइले. मी जरासं सुन्याला फोन लावून पाहतो काय करून राहिला काय नाही. तर सांगतो ना हे बाई येऊन राहिली म्हणून तिले. मीराले सांगून देता काय फोन करून. हा सांगतो. नाही तर हे अजून बाई तिथे कमीपणा काढून ना जराशी. असं आहे ते भाव जायचं तसं आहे. मलाच बोलून अजून उलटी. इकडे दाखवते अलग ना मला बोलते अलग. ठीक आहे लावून द्या. हॅलो. हा छायाबाई बोल ना. काय म्हणून राहिली होती. काय म्हणते गीताबाई, काय म्हणते. काय म्हणते छायाताई आता. असं गीताबाई निघाली काय. असं मग कोण आणून देऊन राहिलं पहिले. हा एकटी येतो म्हणते काय. हो ठीक आहे ना. येऊ दे बाई. मग मी डेपोत आली म्हणजे मग चाललो जाईन ना घ्यायला तिले. हो फोन असेल ना गीताबाई जवळ तर बरं मी घ्यायला जातो. फोन आला म्हणजे फोन करू नसते मला इथं पोहोचली म्हणजे. मग जातो मी घ्यायला. सध्या घरीच थांबतो मग, आता जात नाही कुठं. हो नाही कुठं नाही चाललो होतो. घरीच होतो पण दुकानावर जात होतो. आता नाही जात मग मी. नंतर जाईन बाई आल्यावर. हो ठेवतो बाई ठेवतो. हो मीरा. गीताबाई येऊन राहिली म्हणते. निघाली म्हणते तिथून आता. तर येते म्हणते तरी अर्धा पाऊण घंटा लागते म्हणते आले. तर मग मी दुकानात काही जात नाही. तोपर्यंत तू काय कर आता, 1 कप चहा करून आण. तूही पे मलाही दे, आपण चहा पिऊन घेऊ आता. निघाला म्हणते काय तिथून. मग कोण आणून देऊन राहिलं म्हणते त्याला. एकट्याच येऊन राहिलं काय ते तिथून. नाही कोणाने आणून दिलं म्हणते. ती ऑटोनं गेली म्हणते बा. ऑटो तर तिथंच भेटते बाईच्या घराजवळ. तिथून गेली म्हणते स्टँड पर्यंत. आता स्टँडवर गाडी पकडन आणि इकडे अर्धा घंटा लागून दिली आलेला वेळ तर काही लागत नाही. रुपयाची तब्येत खराब आहे म्हणते ना, नाही तर त्यानंच आणून दिलं असतं. हा काय झालं त्याला. तब्येत खराब आहे म्हणते त्याची. त्या दिवशी तर चांगली होती त्याची तब्येत. ताप आला म्हणते बा त्याले. ताप आला तर दवाखान्यात नेलं म्हणते. आता थोडंसं बरं आहे म्हणते. तर त्याला मग डॉक्टरनं सांगितलं म्हणते का पाण्या गिन्यात नका जाऊ बा, म्हणून त्याला नाही आणलं. आता पाण्याचे दिवस आहे तर पाणी कधी येऊ शकते. हो ना, हे तब्येतीचं चालूच आहे बाई. कुठं ताप कुठं काही. आता त्या दिवशी ना आरूची तब्येत खराब झाली होती. आरू आली नाही की इकडे आपण आलो त्या दिवशी. म्हणूनच नाही आली आरू इकडे. तेच तर आता येते म्हणते गीताबाई. मी काय म्हणतो जरा सावर करून घे. आणि खाय प्यायला काय करावं लागते ते पाहिजे. काय आवडते काय नाही आवडत तिले. नाही तर मग ते अजून म्हणून का मीरा चांगलं नाही करत असं तसं म्हटलं नाही पाहिजे. पण काय करू मी त्याच्यासाठी. जे आपण खातो जे आपण जेवतो तेच द्यायला लागलं ना त्याला जेवायला. का त्याच्यासाठी अलग करायला लागत जाईल. नाही अलग नको करू. फक्त जराशा भाज्या चांगल्या कर. कधी कोणती भाजी म्हणजे तिला वाटण थोडंसं का नाही बा चांगलं करते म्हणून. असं वाटन. घर घे स्वच्छ. गीताबाईला स्वच्छता लय पसंत आहे. बैल तर ते अशी गणगण करते. ते असं कसंही ठेवते की नाही, भल्ली गणगण करते तिले. हो तसं तर आपलं घर स्वच्छच असते पहा बरं. कुठेतरी कचरा दिसते काय. स्वच्छच ठेवतो मी घर. तू आता काही वांधाच नाही म्हणा मीरा. खरंच नाही आहे. सगळं काम व्यवस्थित करतो तू. अशीच करत जाय. पण मीरा मी काय म्हणतो अशीच राहायचो बा शेवटपर्यंत. नाही तर मग वर्षभर 2-4 महिने अशी राहशील आणि मग लोक कशा आता बाईले कंटाळून गेले. तसं नाही झालं पाहिजे. ते माझ्या हातात थोडी आहे काही. मी तर अशीच वागन. समोर चालून माणसाचा स्वभाव चिडचिड होतेच थोडासा. लेकरं बाळा हे ते राहते तर एकट्यात ना 2-4 जणात फरक नाही पडत काय. मी सांभाळतो ना मीरा. अर्ध तू सांभाळत जा, अर्ध मी सांभाळत जाईल. 2-3 लेकर मी पाहिजे, 2-3 लेकर तू पाहिजे. एवढं बापरे. कुठच्या बाजूची आणून काय. नाही हो बाजूचे कायले. आपले लेकर असे खेळून नाही का अंगण तिकडे तिकडे सगळे. क्रिकेटची टीमच बनवा लागेल मग मला तर. नाही काय खेळायसाठी इकडे तिकडे. चालते काही फरक नाही पडत मला. वागू तुम्ही. जा तिकडे. मला नका बोलू असं काही. अरे यार मीरा काय राग नको करू ना, मजा करून राहिलो.
एवढे लेकर असते काय कोणाले? हम दो हमारे दो, बस दोनच पाहिजे आपल्याला. थांबा ना हो, काय एवढ्या लवकर घाई तुम्हाला? नंतर पाहू ना. नंतर कधी पाहिजे म्हणतं? 5 वर्ष जर गेले ना, तर मी आता 40चा होऊन जाईन. आणि 40चं झाल्यावर मला पोरगं झालं, तो 5 वर्षानं शाळेत जाईन, तर मला आप्पा म्हणन, मग बाप नाही म्हणणार. तूच सांग मीरा, 40चा झाल्यावर काय म्हणन तो मला? बाबा म्हणन का आप्पा म्हणन? पहिल्याच्या जमान्यात 40 वर्षात आप्पा बने, आताच्या जमान्यात 40 वर्षात बापच बनून राहिलो. सांग आता. आणि तुले तो आई म्हणत जाईन. किती फरक पडत जाईन मग? हो तर तुम्ही जातच नका जाऊ ना मग त्याच्या शाळेत. काय सगळेजण म्हणत जाईन आप्पा आले. जात नका जाऊ तुम्ही. मीच जात जाईन फक्त. काऊन मीरा, तुला शरम येते का नाही असं फिरायची? मला नाही येत बा, ते तुम्हीच म्हणून राहिले असे. मी थोडी म्हटलं असं. तुम्ही मजाक करून राहिले तर मग मी मजाक करून राहिली. असं मीरा राणीला मजा काय करता येते नाही? झालं अजून सुरू तुमचं. बस बापा, तुमचं आले काही कारण नाही पाहिजे चालू करायला. बरोबर चालू करता तुम्ही वेळेवर. घे कर आटप, लवकर लवकर आटप. काय काय करायचं आहे तर एक कप चहा घेऊन ये आपल्यासाठी. आणि बस बसलो राहू मग असंच. आणि मी आणतो मग संध्याकाळी. हे पाय, गोड पदार्थ घेऊन येतो काही बाहेरून. गुलाबजामुन घेऊन येईन मी. घरी काहीच नको बनवत बसू एवढं. तकलीफ नको घेऊ तू. बाहेरून किती आणा ना तुम्ही? आणतो ना, कामापुरते आणतो. किती खाणार आहे बाई? रोजचा एक पदार्थ बनवायचा जेवणात, गोड काही पण. आवडते गीता पहिले गोड गिड. हा काय, ठीक आहे ना, बनवून घेत जाईल. मला काही फरक नाही पडत बा. तशा ते गीताबाई चांगल्या आहे. चांगल्या माणसासाठी ना करायला पैसे नाही वाटत. हे जे आहे ना आपल्या इच्छाबाई, त्या बाई ना सुशीलाबाई जरा गणगणच करते. मला बिलकुल मला 2 दिवस नाही झाले घरात येऊन. कशा करत जाय? तिचा स्वभाव नाही आहे बरा. तिचा स्वभाव अलग आहे. गीताबाईचा स्वभाव अलग आहे. कसं असते, सगळ्याच्या स्वभावासारखे असते काय? नाही ना, खरंच स्वभाव सारखा नाही आहे. पण म्हणजे नवत असून किती चांगल्या बघते ते. अरे मीरा, काही आली बाई तू? कालच आली काकू मी. या ना, बसा ना. काय म्हणते तुझ्या आई बाबाची तब्येत चांगली आहे? बेस आहे सगळं? हा काकू, सगळं चांगलं आहे, मस्त आहे. राहिली मी तिथं आता 7-8 दिवस आणि मग आली. तर हे सांगे मला, मी काकूच्या तिकडे जेवलो म्हणे आणि तिकडे चहा घी पेलो म्हणे. काकूनच केलं म्हणे सगळं. आता बाई तू होती नाही तर मग करायचं लागलं ना. त्याला काही एवढं समजते करायचं. मग त्याला म्हटलं बाई इकडेच जेवत जाय म्हटलं. काकू चहा घेता का? आणतो मी चहा करून. याच्यासाठी करूनच राहिली तर तुम्ही पे जा. काय आता चहा प्यायला लावतो? मी अशी घडी चहा नाही पेत बाई. 2 डाव चहा पेतो. माझ्या चहा प्यायचा टाइम अजून व्हायचा आहे. मी पेतो तिकडे 5-6 वाजता चहा. एवढ्या लवकर नाही पेत असतो. काका गेले वाटते जंगलात नाही? नाही, जंगलात नाही गेले आज. आज ते मयत झाली रे, तिकडे गेले बाहेर गावी. त्याच्या सोबत्याची सोय तर तिथं गेले. मग मी काही गेली नाही. आता नातेवाईकात असतं तर मग गेली असती मी सोबत 2 जण. पण आता याच्या सोबत्याची होती तर मी काही त्याला वैकत नाही. तर मग हे चालले गेले तिथं. असं तेच तर म्हातारे असेल ना? हो, याच्यापेक्षा 2-4 वर्षांना मोठेच होते म्हणते. आता लहान मोठे सोबती राहतच असते. तर ते झाले म्हणते आता बाबा गेले म्हणते देवाच्या घरी. तर मग हे गेले, तिथून निरोप आला होता. आता 2-4 जण गेले, हे जे राहिले आहे ते. आता काही आहे काही गेले. मग मी म्हटलं आता कोणी घरी नव्हतं, गमून नव्हतं राहिलं. मी म्हटलं चल सुनेच्या घराकडून येतो. आता हे आली का नाही आली म्हटलं बाबा मीरा. त्या दिवशी म्हणे नाही, हा जातो म्हणे मी मीराला घ्यायला म्हणे. तर मी म्हटलं होऊ शकते बाई आली असून, म्हटलं येतो म्हटलं आली असून तर भेटून. हा काकू, हे 7 तारखेला येऊन राहिले होते का नाही, तर हे 6 येऊन गेले. आणि मग आम्ही 7 येऊन गेलो गावाले. हा, आणि मग आता म्हटलं जाऊ द्या, थांबतो म्हटलं मी 8-9 तारखेपर्यंत. तर मग थांबलीच नाही, येऊन गेली मग तेव्हाच. हे मला नादाच लावून राहिले होते, चल गावाले. हो, आता नवीन लग्न झालं तर त्यालाही वाटते का बायको घरी राहिली पाहिजे म्हणून. हो, ते येणारच होती ना काकू, मी तिथंच थोडी राहणार होती काही. पण हे लयच काही करत होते. फोन नाही केला, काही नाही, डायरेक्टच येऊन गेले तिथं. कोण काही तरात गिरास देते काय तुले? यानं तरात दिला तर मला येऊन सांगजो घरी. काही बोलते ना काकू, हे मी तरच तरी देतो काय? पागल आहे हे मीरा. काही बोलत राहते. मी तरच देईन काय, सांग बरं? काकू, मी असं म्हटलं काय तरात देते म्हणून? मी असं सांगून राहिले का मला राहायचं होतं बा, तर लवकरच येऊन गेले घ्यायला. सांगितलंही नाही तर तरात देते म्हणते. प्या ना तुम्ही 2 जण चहा. जा तुम्ही घरी आता. काहून काकू, बसा ना आता. नाही, मला ते थोडस सुशीलाबाईची ननद येऊन राहिली का नाही गीताबाई, तर तिकडे जायला लागते तिला आणायला. सुशीलाची ननद? कुठं राहायची ते काय लिहून राहिली आता इथं? ते मुंबईला राहते. आता ते आली आहे सुशीलाबाईच्या इथं. तर ते आली म्हणजे मला बोलावत असते, मी जात असतो. पहिल्यापासून तिला थोडीशी ओढ आहे माझी. कधी आली तर मला फोन करते. आता तिला असं वाटलं लग्न झालं बाई याचं, तर जाऊ जरासं घरगीर पाहिले. अजून आलीच नाही ती इथं. आतापर्यंत मी एकटा होतो तर ते काय करून येऊन. आता ही आली तर तिला असं वाटतं याव बाईच्या सोबत बोलली ना ते तिला चांगली वाटली आहे म्हणून होय. मग ते म्हणे मी येतो म्हणे, तर ये म्हटलं बा. राहीन 1-2 दिवस, चालली जाईल. असं जा ना, जाय घेऊन ये. इथं स्टँडवर येते म्हणते काय? हो, स्टँडवर येतो म्हणते. तर जातो ना, घेऊन येतो तिले. आता पोहोच नसते 10 मिनिटात. हो, जाय मग तू जाय, मी जातो आता घरी. बस ना तर आता काय आहे, घरीच आता काकाची टाई नाही म्हणतो घरी. नाही, ते मयतवरून येईन तर मग तेले पाणी गरम करून द्या लागन ना. मला पाणी गरम करायला लागन काय त्याच्यासाठी? चूल पेटून राहिली, पाणी आपलं गरम होत राहते.
हंडा झाकून ठेवला म्हणजे मग तिकून आलं का बस दिलं टाकून आपण त्याला, असं राहते. वक्तावर माणूस आल्यावर थोडी होत असते गरम. किती वेळ बसन माणूस तसाच. हा हे बरोबर आहे काकू. ठीक आहे मग येतो. हा जाय मग तू घ्याले. हा काकू जातो ना. येजो मग. हा गीताबाई आली म्हणजे येजो म्हटलं. हो मी तर येईन, पण माझ्या घरी घेऊन यायचं तिले, नाही तर बरं ते आली म्हणजे मी बोलावल्याची. काय लिहायला लागते बोलावाले, घेऊन येईन मी. तू नको येऊ, तरास नको घेऊ तू फालतू. तशीच येजो जेव्हा आगीवाली येजो इकडेच. हो अन ते एवढं टेन्शन नको घेऊ. मी घेऊन येईन इले अन तिले, गीताबाईले आणि मीराले दोघीले घेऊन येईन सोबत. पाहिजे बरं घेऊन येजो, नाही तर मग वा भुलून जाशील तर चालली जाईन मग गावाले. नाही ना का की घेऊन येईन ना. चल मग बसा, मग येतो मी. हा येतो मीरा. हा काकू तुम्हाला तर म्हटलं चहा घ्या, म्हटलं तुम्ही नाही म्हणता बा. नाही आता चहा नाही घेत, आता जातो मी. हा हा ठीक आहे, या मग.